एक असं सिंगर ज्याच्या एका गाण्याने भारतातल्या पूर्ण महिलांनी गुलाबी साड्या खरेदी केल्या, तर दुसऱ्या गाण्याने त्या सगळ्या महिलांना जिमला पण जायला लावलं. आणि मी त्याच सिंगरच्या कॉन्सर्टला गेलो होतो आणि ते पण एकदम फ्री मध्ये. तर आता हा कॉन्सर्ट नेमकं कोणाचा, कधी आणि कुठं होता हे सगळं या ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांगून देतो. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह भारी ब्लॉग्स मध्ये. माझ्या मते तर हा पहिला सिंगर असेल ज्यांनी आपलं एखादं मराठी सॉन्ग पूर्ण इंटरनॅशनल लेवल पर्यंत नेऊन घातलं. नुसते महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण भारतातील महिला मंडळाला गुलाबी साडी घालून नाचायला लावणाऱ्या संजू राठोडचा आपल्या जालन्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट होता. आता जो माणूस त्या पूर्ण महिला मंडळाला स्वतःच्या एका गाण्यावरती नाचवतो, ज्या पूर्ण पुरुष समाजाला स्वतःच्या एका बोटावरती नाचवतात. तर माझ्या मते तर अशा माणसाच्या कॉन्सर्टचा आनंद घेण्यासाठी आपण कोणत्या पण परिस्थितीमध्ये गेलंच पाहिजे. म्हणून मी निघालो होतो जालन्याला, पण आम्हाला निघायला तितका उशीर झाला होता. त्यामुळे मला वाटत होतं की आता आपल्या काही कॉन्सर्ट हाती लागतच नाही. पण आपल्या संजू भाऊचं आपल्यावर प्रेमच इतकं आहे की त्यांनी कॉन्सर्ट पण मी आल्यावरच सुरू केला. संजू भाऊची इथं फक्त 3च सॉंग्स झाले, पण त्या 3 सॉंग साठी जालन्यामधली पब्लिक 4 वाजल्यापासून तपाला बसल्यासारखीच बसलेली होती. आणि जेव्हा आले मी आज असं नका बघू, अहो येते मला लाज, केला शृंगार. हे गाणं सुरू झालं तेव्हा ग्राउंडवर 4 वाजल्यापासून तपस्या करणाऱ्या सगळ्या फॅन्सला वाटलं की आता आपल्या तपस्येचं आपल्याला फळ भेटलं. आता जर तुम्हाला पण संजू भाऊचे गाणे आवडत असतील तर या व्हिडिओमध्ये त्यांना मेन्शन करा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, तिकडं काहीही करा, पण आपल्या सगळ्या जालन्याकरांचं प्रेम म्हणून हा व्हिडिओ आपल्या संजू भाऊ पर्यंत नक्की पोहोचला पाहिजे. आणि संजू भाऊ जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगाल की आम्ही सगळे जालन्याकर तुमच्यावर आणि तुमच्या गाण्यावरती खूप जास्त प्रेम करतो. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा.